घर घेणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि ते घर घेतल्यावर आपल्याला त्या घरामध्ये सुख लाभणं किंवा आपलं सांसारिक जे जीवन आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडीअडचणी न येणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपण घर घेतो तेव्हा त्या जागेवर काही झालेलं आहे का, त्या घरामध्ये काही झालेलं आहे का, हे पूर्ण जानकारी असणं खूप जास्त गरजेचं असतं. घेते वेळेस याची पूर्ण काळजी तुम्ही घ्यायची आहे घेते वेळेस, कारण पुढे आपल्याला अडीअडचणी येऊ नये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, एखाद्या घरामध्ये आपण गेलो की आपल्याला लगेच तिथून असं वाटतं मी कधी इथून निघून जाईल, कारण त्या घरामध्ये इतकी निगेटिव्हिटी असते, इतकी नकारात्मकता असते की त्या घरात करमत नाही किंवा त्या घरातल्या व्यक्तींना तिथे सुख लाभत नाही. अडीअडचणी, संकट, एकामागं एक, आजार हे चालूच असतात किंवा कोणतेही कार्य काढलं तर त्या कार्यामध्ये अडचणी निर्माण येतात, ते कार्य पूर्ण होत नाही. कोणतेही काम काढलं तर ते काम पूर्ण होत नाही. हे कशामुळे होतं? कारण आपण जेव्हा घर घेतो, आता बघा तुमचं स्वतःचं असेल, तुम्हाला घ्यायचं असेल तर ह्या गोष्टी नक्कीच तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. जर तुम्ही रेडीमेड घर घेत असताल तर तुम्ही अगोदर त्या घरामध्ये काही होतं का, कशामुळे हे घर विकताय याची चौकशी करून तुम्ही घर घ्या. जागा असेल, खाली प्लॉट जर घेत असताल तर त्या जागा अगोदर शुद्ध करायची आहे तुम्हाला पूर्णपणे, पूजा वगैरे करून तरच तुम्ही तिथे वास्तू उभी करा. वास्तू उभी झाल्यावर पण त्या वास्तूची वास्तू शांती करणं, त्या वास्तूला शांत करणं, तर शांत केल्यावरच तुम्ही त्या वास्तूमध्ये राहायला जायचं. तरच आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपल्याला अडीअडचणी निर्माण होत नाही आणि आपण त्या घरामध्ये सुखी राहतो. तर बऱ्याचशा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर बघा, आता आपलं स्वतःचं घर असेल तर आपल्याला काहीही करता येत नाही. रेंटचं जर असेल आणि त्या घरामध्ये आपल्याला जर काही प्रॉब्लेम होत असतील तर आपण लगेच घर चेंज करू शकतो. पण स्वतःचं जर असेल तर आपल्याला काही करता येत नाही. त्यावेळेस काय करायचं आहे, जर घरामध्ये भास होत असतील, कोणी असल्याचे भास होतात, बऱ्याच जणांना त्या घरामध्ये सुख लाभत नाही, सतत आजार चालू राहतात, घरातल्या व्यक्तींचे ॲक्सिडेंट हो किंवा नंतर सतत आजारी पड, घरामध्ये शुभ कार्य काढलं तर त्याला अडचणी निर्माण होतात, मुलं बाळांची लग्न होत नाही, संतती प्राप्त होत नाहीये, म्हणजे त्या घरामध्ये सुख म्हणजे सुख नावाची गोष्टच नाहीये. सतत काही ना काही प्रॉब्लेम एकावर एक प्रॉब्लेमच होत राहतात. अशा वेळेस त्या घरातल्या व्यक्तींनी काय करायचं, कारण त्या घरामध्ये आपण सेवा जरी करायला घेतली तर सेवा पूर्ण होत नाही, कारण ती जी काही निगेटिव्हिटी असते, जी काही वाईट बाधा असते ती आपल्याला सेवा पण करू देत नाही. खूप जास्त अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्या घरामध्ये किती अडचणी आल्या काही आल्या तर ह्या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या सेवा तुम्हाला त्या घरामध्ये करायच्या आहेत. किती अडीअडचणी येऊ काही येऊ तुम्हाला त्या सेवा पूर्ण करायच्या आहेत. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज न चुकता 2 टाईम गोमूत्र टाकायचं. विकत आणलेलं गोमूत्र टाकायचं नाहीये, कारण तोही गोमूत्र म्हणजे पूर्ण शुद्ध नसतं, त्यात पाणी वगैरे मिक्स असतं. जिथे गाय असेल तिथून जाऊन तुम्ही गोमूत्र आणा आणि रोज 2 टाईम तुम्ही गोमूत्र, शुद्ध गाईचं गोमूत्र टाकायचं 2 टाईम. टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र टाकायचं. त्याच्यानंतर अमावस्याला मी मागच्या वेळेस तुम्हाला अमावस्याचे जे काही उपाय आहेत ते उपाय सांगितले होते. पांढरी मोहरी आणि अंगारा मिक्स करून त्याच्यावर कालभैरवाष्टक म्हणायचं आणि वल्गसूक्त म्हणायचं आणि आपल्या घरामध्ये चौफेर तो टाकायचा आहे. यांनी सुद्धा जी काही काळी शक्ती असते किंवा जी नकारात्मकता असते, काही वाईट बाधा असते, घरातली करणी बाधा सुद्धा याने निघून जाते, आपल्या घराचं संरक्षण होत असतं. ही सुद्धा उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला करायचा आहे. आपल्या घरावरून नारळ उतरून टाकायचा आहे. त्याचबरोबर घरात रोज न चुकता, जोपर्यंत तुम्हाला त्या घरामध्ये एक प्रसन्नता वाटत नाही, जोपर्यंत तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जात नाही, तोपर्यंत तुम्हाला रोज घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे. काय करायचं, एक नारळ घ्यायचं, सोलायचं, त्याची शेंडी देवाकडे करायची, त्याच्यावर कापराच्या 2-3 वड्या ठेवायच्या, 4-5 लवंगा टाकायच्या आणि रोज त्या जाळायच्या आणि सगळ्या घरामध्ये त्याचा धूर करायचा. याने सगळी निगेटिव्हिटी दूर होत असते, एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते. कर्पूर खूप जास्त, ह्या अशा काही उपायाला कर्पूर खूप जास्त काम करत असतो, त्याच्यामुळे रोज कर्पूर तुम्ही तुमच्या घरामध्ये जाळायचा. उपाय तर करायचे आहेतच, त्याचबरोबर तुम्हाला त्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. सगळ्यात प्रभावी 5वा वेद मानला जातो गुरुचरित्राचा ग्रंथ, आणि त्याचं पारायण तुम्हाला घरामध्ये करायचं आहे. पुरुष करू शकता, महिला करू शकता किंवा कोणी हे पारायण करू शकतं.
पारायण करते वेळेस तुम्हाला खूप जास्त अडीअडचणी येतील, तुम्हाला स्वतः आळस येईल, स्वतः तुमचं मन होणार नाही सेवा करण्यामध्ये. पण किती अडीअडचणी जर आल्या तरी तुम्हाला सेवा पूर्ण करायची आहे. घरामध्ये काय होतं, पारायण सुरू असताना बऱ्याच वेळेस जो पारायण व्यक्ती करतो स्वतः त्याच व्यक्तीची खूप जास्त चिडचिड होत असते. असं जर होत असेल तर घरातल्या व्यक्तींनी सांभाळून घ्यायचं आणि त्या व्यक्तीने सुद्धा मनावर थोडासा कंट्रोल करायचा. कारण आपलं पारायण सुरू आहे आणि आपल्यासोबत हे होणार आहे हे माहीत आहे आपल्याला, तरी आपण पारायण पूर्ण करायचं. अशा घरामध्ये जर त्या घरामध्ये तुम्हाला काही भास होत असतील, करमत नसेल, निगेटिव्हिटी खूप असेल, तर नक्कीच त्या घरामध्ये पारायण तुम्ही सुरू करा. पारायण सुरू करताना काही अडीअडचणी जरी आल्या तरी पारायण पूर्ण करायचं. त्याच्यानंतर पारायण तर करायचंच आहे तुम्हाला, पण त्याचबरोबर तुम्हाला नवनाथाचं सुद्धा पारायण करायचं आहे. बघा, नवनाथाचं पारायण आपण याच्यासाठी करत असतो की आपल्या घरातली जी काही कर्णबाधा आहे किंवा घरातली निगेटिव्हिटी आहे, घरात आजारी व्यक्ती जास्त पडत आहात, घरातल्या व्यक्तींचे खूप जास्त भांडणं किटकिटी होत आहेत, त्यांचे एक विचार होत नाही आहे, अशा वेळेस घरात नवनाथाचं जर पारायण जर केलं तर खूप जास्त फरक पडतो. त्याच्यामुळे नवनाथाचं पारायणसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा. कारण ह्या सेवा जर आपण आपल्या त्या घरामध्ये तुमचं स्वतःचं जर असेल तर तुम्ही नक्कीच त्या घरामध्ये तुमचं हे पारायण नक्की करा. ह्या पूर्ण सेवा उपाय सगळं तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचं आहे. कारण ज्या घरामध्ये दत्त महाराजांची सेवा होते किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असते, नवनाथांची जी सेवा होते, त्या घरामध्ये कोणतीही वाईट बाधा येत नाही. कोणीही काही जरी तुमच्या घराला केलं, घरातल्या व्यक्तींना जरी केलं, तरीही कोणी तुमचं वाकडं करू शकत नाही. तुमचा एक केससुद्धा वाकडा होणार नाही. कारण साक्षात दत्त महाराजांचे वास तुमच्या घरामध्ये आहे. दत्त महाराजांची सेवा तुम्ही करत आहात, नवनाथाची सेवा तुम्ही करत आहात, मग तुमच्यावर कोणीच काही करू शकणार नाही. इतकी पावर किंवा इतकी ताकद या सेवेमध्ये असते. त्याच्यानंतर रामरक्षा. जर बेचैन मन होत असेल, मग आपलं स्वतःच खूप चिडचिड होत असेल किंवा आपल्याला घरामध्ये थांबावंसं वाटत नसेल, घरातल्या व्यक्तींमध्ये आपलं मन लागत नाही आहे, कोणाचं ऐकावं वाटत नाही आहे आणि आपण सुद्धा बाहेर जातो पण बाहेरसुद्धा आपलं मन लागत नाही आहे, अशा वेळेस काय करायचं, त्या व्यक्तीने आंघोळ करते वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये खडा मीठ टाकायचं, हळद टाकायची, गोमूत्र टाकायचं, पंचगव्य लावून आंघोळ करायची आणि त्याच्यानंतर रामरक्षा स्तोत्र नित्यनेम रोज पठण करायचं. जोपर्यंत तुम्हाला शांत वाटत नाही तोपर्यंत रामरक्षा स्तोत्र म्हणते वेळेस काय करायचं, एक ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवून रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आणि ते पाणी स्वतः प्यायचं, घरातल्यांना पण द्यायचं आणि घरात पण शिंपडायचं. असं तुम्ही करू शकता जर तुमचं बेचैन मन होत असेल तर. बघा, ह्या सेवा हे उपायनं आपल्या घरामध्ये खूप जास्त फायदेमंद ठरत असतात आणि आपल्याला सुद्धा खूप जास्त त्याचा फायदा होत असतो. आपल्या घराला त्याचा फायदा होत असतो, घरातल्या व्यक्तींना फायदा होत असतो. जेणेकरून येणारे अडचणी, येणारे दुःख, येणारे संकट याच्यावर मात करण्यासाठी या पूर्ण सेवा उपाय तुम्हाला खूप जास्त मदत करतील. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जर हे असं होत असेल, तुम्हाला जर जाणवत असेल, तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण, नवनाथाचं पारायण करा. अमावस्येच्या वेळेस जे अमावस्येचे तोडगे आहेत ते तोडगे करा. त्याचबरोबर आपल्या घरासमोर एक कोहळा बांधा, अमावस्याला बांधा. जर तुम्हाला आता अमावस्या येईपर्यंत तुम्हाला जर वाटत असेल आत्ताच बांधा, तर तुम्ही येणाऱ्या शनिवारी पण तुम्ही बांधू शकता. मग घराबाहेर बांधायचा. आपण घरात जेव्हा आणतो त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यावर स्वास्तिक काढायचा, त्याच्यावर त्याची पंचोपचार पूजा करायची. त्याच्यानंतर त्याच्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आणि बांधते वेळेस गोरक्षाचा मंत्र म्हणायचा, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. आपण जेव्हा बांधतो त्यावेळेस एखाद्या जाळीमध्ये टाकून त्याला अडकून द्या घराबाहेर. कपड्यात वगैरे गुंडवून ठेवू नका, कारण कपड्यात गुंडवून ठेवल्याने काय होतं की आता गरमीचे दिवस आहेत, गरमीनं पण तो खराब होऊ शकतो. त्याच्यामुळं जाळी भेटते त्याची, ते जाळीमध्ये टाकून त्याला घराच्या समोर मेन दरवाजावर, जेणेकरून घरामध्ये कोणता व्यक्ती जर आपण जेव्हा येतो तेव्हा त्याच्या खालून आलो पाहिजे, असा तो घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावायचा आहे. ह्या उपाय तुमच्या घरामध्ये खूप फरक पडेल. नक्की करा आणि ही सेवा पण करा. असे प्रॉब्लेम जर असतील ना, तर मग कितीही प्रयत्न जरी केले तर आपल्याला यश येत नाही, कोणत्या कामामध्ये यश येत नाही, आपलं मन लागत नाही आणि घरातले सुद्धा सगळेच परेशान असतात आणि मग काय करावं काही सुचत नाही. तर असं न घाबरता आपण जर खरंच मनापासून दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची किंवा या पूर्ण सेवा करायच्या, खरंच तुम्हाला खूप जास्त फरक पडेल. लगेच सेवाला सुरुवात तुम्ही करा आणि उपायाला सुरुवात करा आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला सेवाच तुमच्या घरामध्ये सुरू झाल्या की लगेच तुम्हाला बदल
दिसायला सुरू होईल. तुम्हाला स्वतःच एक प्रसन्न वाटेल आणि सेवा करते वेळेस पूर्ण म्हणजे आवाज मोठ्याने करायचा, मनातली मनात कोणतीच सेवा घ्यायची नाही. स्तोत्र मंत्र घरात मोठ्या आवाजात घ्यायचे, कारण घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होत असते. घरात एक प्रसन्न वातावरण आपल्या निर्माण होत असतं, कारण ते स्तोत्र मंत्र आपल्या घरात चारही कोपऱ्यामध्ये जर त्याचा आवाज गुंजला की घरात कोणतीही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये राहत नाही. कालभैरव अष्टक अतिशय प्रभावी आपल्या घरामध्ये आपण त्याची सेवा ही रोजच्या रोज आपल्याला एकदा तरी कालभैरव अष्टक रामरक्षा स्तोत्र हे घेतलंच पाहिजे. या सेवा तुमच्या घरामध्ये नक्कीच तुम्ही सुरू करा. बघा तुम्हाला खूप जास्त फरक पडेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.